कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 8 श्री गणेशाय नमः। नारद म्हणाले, हे राजन, मी आता कार्तिक व्रताचा उद्यापन विधी संविधान संक्षेपाने सांगतो, तो श्रवण कर. व्रत करणाऱ्याने कार्तिक शुद्ध चतुर्दशीला व्रताची संपूर्णता होण्याकरिता व विष्णूच्या प्रीतीकरिता उद्यापन करावे. तुळशी वृंदावनावर मंडप घालावा, त्याला 4 द्वारे ठेवावी व तो तोरण, फुले, चौऱ्या यांनी सुशोभित करावा. 4 द्वारात मातीचे द्वारपाळ पुण्यशील, सुशील, जय व विजय असे करावे व त्यांची पूजा करावी. तुळशीच्या खाली 4 रंगांनी सुशोभित असे सर्वतोभद्र काढावेत. त्यावर पंचरत्नांनी युक्त व नारळसहित असा शुभ कलश ठेवावा. त्यावर शंख, चक्र, गदा व पद्म याने धारण करणारा पितांबरधारी विष्णू यांची लक्ष्मीसह पूजा करावी. व्रत करणाऱ्याने इंद्रादिक लोकपालांची त्या मंडलावर पूजा करावी. भगवान द्वादशीला जागे झाले. त्रयोदशीचे दिवशी सर्व देवांनी भगवंताचे दर्शन घेतले व चतुर्दशीचे दिवशी पूजन केले. म्हणून या कार्तिक शुद्ध चतुर्दशीचे दिवशी उपोषण करून शांत व एकाग्र अंतःकरणाने राधा दामोदराचे पूजन करावे. सोन्याची विष्णू प्रतिमा करून गुरूंच्या आज्ञेने व नाना प्रकारच्या भक्षांती पदार्थांनी युक्त षोडशोपचारांनी पूजा करावी. रात्री गायन करून व वाचे वाजवून जागरण करावे व सकाळी उठून नित्यकर्मे करावी. नंतर होम करून ब्राह्मण भोजन घालावे व त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. कृपणपणा करू नये. याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशी करणाऱ्याला व या दिवशी नुसते उपोषण करणाऱ्यालाही वैकुंठ प्राप्त होतो. या वैकुंठ चतुर्दशी पर्वणीचे महात्म्य देव व शेष 100 वर्ष देखील वर्णन करू शकणार नाही. वैकुंठ चतुर्दशीला हरिजागरणामध्ये जे भक्तीने गायन करीतात ते मागील 100 जन्माचे पातकापासून मुक्त होतात. विष्णू जागरणामध्ये जे गातात, नाचतात त्याचे पुण्य 1000 गायी दान करणाऱ्यांचे पुण्यासारखे सांगितले आहे. जो वासुदेवापुढे गाऊन नाचून मौज दाखवील व असे रात्री जागरण करील व विष्णूच्या कथा सांगून विष्णू भक्तांचे मनोरंजन करील, त्याला त्याचे पुण्य फळ विष्णू आपल्या लोकास नेऊन सालोक्यताही देतील. इतर भाषणे सोडून तोंडाने वाद्य वाजवतो त्याप्रमाणे नित्य जो हरिजागरण करील त्याला दररोज कोटी तीर्थाचे पुण्य मिळते. पौर्णिमेला 30 दाम्पत्ये अगर शक्तीप्रमाणे निदान एक तरी सपत्नीक ब्राह्मणास भोजन घालावे. या दिवशी विष्णूची मत्स्यरूप धरून वर दिले म्हणून या दिवशी जप, होम, दान इत्यादी केलेले कर्म अक्षय फळ देणारे होते. म्हणून ब्राह्मणाला खीर आदी अन्न घालून भोजन द्यावे व अतो देवा या मंत्राने तीळ व क्षीर याचा होम करावा. विष्णूच्या प्रीतीकरिता व इतर देवाप्रीत्यर्थ ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा. पुन्हा विष्णूची, देवाची व तुळशीची पूजा करून कपिला गायीची यथाविधी पूजा करावी. व्रताचा उपदेश करणाऱ्या गुरूंची त्यांचे पत्नीसह वस्त्र अलंकारांनी पूजा करावी व त्या सर्व ब्राह्मणांची प्रार्थना करावी. प्रार्थना मंत्र. हे द्विजहो, आपल्या कृपेने विष्णू मला सदा प्रसन्न असोत व या व्रतापासून माझ्या 7 जन्माचे पाप नाहीसे व्हावे व माझी संतती स्थिर व्हावी व माझे मनोरथ सफल व्हावे व देहाचा अंत झाल्यावर दुर्लभ जे विष्णूंचे स्थान ते प्राप्त व्हावे. याप्रमाणे गुरुची व ब्राह्मणांची प्रार्थना करून त्यांना संतुष्ट करून पाठवावे. ती पूजा व गोप्रदान गुरुला द्यावे. नंतर आपल्या मित्रांसह भोजन करावे. कार्तिक व माघ यांच्या व्रताचा व उद्यापनाचा असाच विधी आहे. याप्रमाणे जो कार्तिक व्रत करील त्याची सर्व पापे जाऊन मनोरथ पूर्ण होऊन तो विष्णूच्या सानिध्यात जाईल. सर्व व्रते, सर्व दाने व सर्व तीर्थे यांचे जे फळ आहे त्याचे कोटीपट फळ या कार्तिक व्रताने मिळते. जे विष्णूचे भक्तिमय निमग्न होऊन कार्तिक व्रत करीतात ते धन्य, ते पूज्य व त्यांचेच जन्म सफल झाले. जो कार्तिक व्रत करण्याचा संकल्प करीतो त्याची देहातील सर्व पातके भीतीने कापू लागतात. त्याने कार्तिक व्रत केले तर आम्ही कोठे जावे असे त्यांना भय होते.
याप्रमाणे ते कार्तिक व्रताचे नियम जो ऐकतो व विष्णू भक्तांपुढे भक्तीने सांगतो त्या दोघांना सर्व पापांचा नाश करणारे व्रत नियम केल्याचे फळ मिळते. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य कथा अष्टमो अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु.